धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट सर्व थिएटर्समध्ये सुरू करण्यासाठी धुळ्यात निदर्शने। आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनात सहकार्य मिळण्याबाबत आयोजकांचं प्रशासनाला निवेदन। होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त सप्ताह अंतर्गत साक्री शहरात करण्यात आलं पथसंचलन। आणि आदिवासी कोळी जात प्रमाणपत्रांच्या मागणीसाठी गीतांजली कोळी यांची धुळे ते नागपूर पदयात्रा। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात हाऊसफुल सुरू असताना पुष्पा 2 हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमधून प्रदर्शित करण्यात आला। यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपटगृहांमधून बंद करण्यात आला। याचा निषेध करीत सरदार घराणे, शिवप्रेमी, शिवभक्त, शंभूभक्त यांनी एकत्र येऊन श्रीराम क्षत्रिय महाराणा बहुउद्देशीय संस्था धुळे या संस्थेच्या बॅनरखाली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली। तसेच प्रशासनाला निवेदन सादर केलं। निवेदनात म्हटलं आहे की आमचा पुष्पा 2 या चित्रपटाला विरोध नाही, परंतु आमच्या राजांच्या अस्मितेचा विषय आहे, म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट सर्व थिएटर्समधून उद्यापासून सुरू करा, अन्यथा पुष्पा 2 या चित्रपटाचा एकही शो लावू दिला जाणार नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदनावर विनोद गायकवाड, चंद्रशेखर हळताळकर, संदीप राजपूत, महेंद्र राजपूत, रवींद्र पवार, अजय पाटील, मनोज मोरे, नूतन पाटील इत्यादींच्या सह्या आहेत। आज मी अश्विनी रवींद्र पवार व सकल मराठा समाजाच्या वतीने व इतर सर्व समाज बांधवांच्या वतीने आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा चित्रपट सर्व थिएटरमध्ये लागावा यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आमचं याचं कारण असं आहे की छत्रपती संभाजी महाराज हा हिंदू धर्माच्या अस्मितेचा विषय आहे आणि पुष्पा 2 या पिक्चरला आमचा विरोध नाही आहे, पण एकूणच या पिक्चरमधून आम्ही किंवा लहान मुलांनी काय बोध घ्यावा हाच आमचा एक प्रश्न आहे। आणि छत्रपती संभाजी महाराज या चित्रपट हा आमचा अस्मितेचा विषय तसंच ऐतिहासिक चित्रपट आहे। या चित्रपटातून संभाजीराजांनी काय यातना सोसून जवळजवळ 40 दिवस त्यांनी औरंगजेबाच्या यातना सोसून जे हिंदू धर्म टिकवला त्यासाठी आज इथे उभे आहोत आम्ही। आणि या संदर्भात आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना आज इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात पानखेडा येथे 13, 14 आणि 15 जानेवारी 2025 या कालावधीत 32व्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाचं आयोजन करण्यात येत आहे। या कार्यक्रमासाठी देश विदेशातून अंदाजे सुमारे 7 ते 8 लाख आदिवासी समाज बांधव उपस्थित राहणार आहेत। या पार्श्वभूमीवर या महासंमेलनात सहकार्य मिळण्याबाबत संमेलनाच्या आयोजक, आदिवासी एकता परिषद आणि आयोजन समिती यांच्यातर्फे धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। निवेदनातून संमेलनासाठी सर्व विभागांचं सहकार्य अपेक्षित असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। या संदर्भात पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि इतर संबंधित विभागांना संमेलनात सहकार्य करण्याबाबत अवगत करावं अशी विनंती करण्यात आली आहे। निवेदनावर आप डोंगर बागुल, प्रेमचंद सोनवणे, मांगीलाल गांगुर्डे, ईश्वर ठाकरे, तुकाराम बहिरम, जयराम गावित, चेतन भोये, प्रतिभा देशमुख चौरे, रंजना पावरा इत्यादींच्या सह्या आहेत। आपकी जय, जय आदिवासी, जोहार, जिंदाबाद साथियों। मी प्रेमचंद सोनवणे 32वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन आयोजन कमिटीचा अध्यक्ष, माझ्यासमवेत स्वागत अध्यक्ष आणि आयोजन कमिटीची पूर्ण टीम आज धुळे जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही 32वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन याचं आमंत्रण आणि निवेदन द्यायला आलो होतो, जो की 32वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन हा 13, 14, 15 जानेवारी 2025ला होणार आहे। हा 32वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन गेल्या 32 वर्षापासून देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये रोटेशन पद्धतीने होत आलेला आहे। संपूर्ण भारतातला आदिवासी या संमेलनानिमित्त एकत्रित येतो आणि वैचारिक स्तरावर चिंतन मंथन करतं। जल, जंगल, जमीनचे अधिकार असेल, हक्क असेल, अधिकार असेल, अस्तित्व असेल, अस्मिता असेल, स्वावलंबन असेल, त्यांचे जे संविधानामध्ये दिलेले अधिकार आहेत यांची प्रभावीपणे देशात अंमलबजावणी व्हावी, त्यांचे अधिकार त्यांना मिळावेत
यासाठी संपूर्ण भारतातला आदिवासी हा गेल्या 32 वर्षापासून चिंतन मंथन करतोय। त्याच्या समवेत मानवमुक्ती, प्रकृतीमुक्ती, जगातले सर्व जे संसाधन आहे ते संसाधन शिल्लक राहावेत, प्रकृतीचं दोहन नको झालं पाहिजे, पर्यावरणाचं समतोलन बनून राहावं, अशा विविध बिंदूंवर वैश्विक स्तरावर आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून गेल्या 32 वर्षापासून आदिवासी एकता परिषद देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन हे संमेलन करीत असते। सालाबादाप्रमाणे तारीख सेम असते, 13, 14, 15 जानेवारी, फक्त स्थळ बदलत असतं। तर ते रोटेशन पद्धतीने यावेळेस महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पानखेडा या गावी हे संमेलन 13, 14, 15 जानेवारीला होत आहे। आणि या संमेलनाला संपूर्ण भारतातले 7 ते 8 लाख आदिवासी लोक येतील। त्याच्यामध्ये कर्मचारी अधिकारी असतील, IAS IPS अधिकारी असतील, आमदार, खासदार, मिनिस्टर, असे सर्व स्तरावरनं समाज बांधव येत असतो। मोठ्या स्वरूपात इवन जागतिक स्तराचा हा संमेलन होतो। जगातले बी काही आदिवासी लोक या कार्यक्रमात सहभागी होत असतात। असा कार्यक्रमाचं भव्य दिव्य असं स्वरूप असतो। ना भूतो ना भविष्य असा संमेलन धुळे जिल्ह्यामध्ये होत आहे, पानखेडा या गावामध्ये। तर याच्यासाठी आम्ही धुळे जिल्हाधिकारी साहेबांना आमंत्रण पत्रिका आणि निवेदन सादर करायला आलो होतो। धन्यवाद। जय आदिवासी, जोहार, जिंदाबाद। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। 6 डिसेंबर 1946च्या होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त 7 ते 13 डिसेंबर दरम्यान सप्ताह असल्या अनुषंगाने त्यानिमित्ताने साक्री पथकातील साक्री पोलीस ठाणे, दिवाणी व फौजदार न्यायालयाच्या आवारासह साक्री तालुक्यातील साक्री होमगार्ड पथकातील साक्री समादेशक कार्यालयासह ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आलं। होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे केंद्र नायक दीपक चौधरी, प्रशासकीय अधिकारी दिनेश दसनूरकर, पलटण नायक मंगल पाटील, तालुका समादेशक मनोज पगार, अंशकालीन लिपिक प्रशांत दाने, कोटर गार्ड मास्टर सार्जंट राजेंद्र बोराडे यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम संपन्न झाला। साक्री पोलीस ठाणे ते सुभाष चौक, श्रीराम मंदिर, पोळा चौक, बस स्थानक ते गोल्डी पॉईंट भागातून पथसंचलन करण्यात आलं। तसेच रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं। यावेळी डॉक्टर कुणाल भदाने, तालुका समादेशक मनोज पगार, अंशकालीन लिपिक प्रशांत दाने, क्वार्टर गार्ड सर्जन राजेंद्र बोराडे, ASL सुनील सोनवणे, साक्री पथकातील होमगार्ड निलेश आढावे, सूर्यकांत जाधव, चंद्रकांत देशपुते, मधुकर गोसावी, कैलास भदाने, दीपक मोरे, घनश्याम टाक यांच्यासह होमगार्ड्स बांधव उपस्थित होते। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे उलटून देखील महाराष्ट्रातील मूळ आदिवासी असलेल्या आदिवासी कोळी, ढोर, टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी या जमात बांधवांना आदिवासी असूनही अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे आणि वैधता प्रमाणपत्रे देण्यात आलेली नाहीत। ही प्रमाणपत्रे मिळावीत या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी या संघर्ष करीत आहेत। विविध आंदोलनांद्वारे त्यांनी आतापर्यंत हा प्रश्न लावून धरला आहे। राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या प्रमाणपत्रांच्या मागणींसाठी धुळे ते नागपूर पदयात्रा सुरू केली आहे। ही पदयात्रा नागपूर येथे पोहोचल्यानंतर 19 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी आपल्या प्रमाणपत्रांच्या मागणींबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं गीतांजली कोळी यांनी सांगितलं। नमस्कार, जय आदिवासी, जय वाल्मिकी। मी गीतांजली कोळी गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास 40 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जे आदिवासी टोकरे कोळी आहेत, ढोर कोळी आहेत, मल्हार कोळी आहेत, महादेव कोळी जमात बांधव आहे, त्यांना या महाराष्ट्रामध्ये ते मूळ आदिवासी असून सुद्धा त्यांना STचे प्रमाणपत्र म्हणजे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, वैधता प्रमाणपत्र मिळत नाही। यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आमचा संघर्ष सुरू आहे। मी जवळपास धुळ्यामध्ये 18 दिवस उपोषण केलं, त्यानंतर परत 10 दिवस नुसतं पाण्यावर उपोषण केलं, मोर्चा काढला, तसेच मुख्यमंत्र्यांच्या सभेबाहेर अंगावर पेट्रोल ओतून घेतलं। तसेच आता महाराष्ट्र 3 महिने महाराष्ट्र दौरा देखील केला। अनेक प्रांताधिकारी व कलेक्टर यांना भेटून देखील आमच्या समस्या सुटत नाहीत। आदिवासी असून सुद्धा 28, 29, 30 नंबरवर आदिवासी टोकरे, ढोर, मल्हार, महादेव कोळी असताना देखील आम्हाला वैधता प्रमाणपत्र, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नाही। आणि याच मागण्यासाठी आम्ही धुळे ते नागपूर
ही पदयात्रा काढली आहे। म्हणजे ज्याप्रमाणे मुख्य जमाती भिल आणि गौंड यांना सवलती दिल्या जातात, परंतु त्याच धर्तीवर कोळी ही मुख्य जमात असून सुद्धा आमच्या पोट जमातींचा नावाचा आम्हाला पुरावा मागण्यात येऊन 1950चा आम्हाला वारंवार आदिवासी कोळींच्या नोंदींच्या आधारे आमचे दाखले फेटाळण्यात येतात। कोळी नोंदींच्या आधारे सुलभपणे आम्हाला 28, 29, 30 नंबरवरील टोकरे ढोर मल्हार महादेव कोळींचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळावे या रास्त आणि एकमेव मागणीसाठी धुळे ते नागपूर ही पदयात्रा मी सुरू केलेली आहे माझ्या समाज बांधवांच्या माध्यमातून। आणि यानंतर धुळ्यानंतर जळगाव जिल्ह्यात पारोळा, एरंडोल, जामनेर, तसेच पुढे मलकापूर, खामगाव, नांदुरा, तसेच अकोला, अमरावती करत आम्ही नागपूरला 19 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान पोहोचणार आहोत। आणि आमचं म्हणणं हिवाळी अधिवेशनात मांडून तो प्रश्न आमचा सुटावा, कायमचा सुटावा। कारण की आता नवीन सरकार आलेलं आहे आणि मायबाप असलेले हे देवेंद्र फडणवीस सरकार यांनी ज्याप्रमाणे आम्हाला 2014 मध्ये वचन दिलं होतं, त्या वचनाला आधी सरून त्यांनी राजधर्माचं पालन करून आमच्या समस्त महाराष्ट्रातील आदिवासी कोळींना न्याय द्यावा, हीच अपेक्षासाठी न्याय हक्क पदयात्रा ही आम्ही काढलेली आहे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।